हाय फ्रेंड्स, आपण आता ह्या डाळिंबाच्या झाडाची स्प्रोनिंग करणार आहे आणि कसं करायचं त्याबद्दल मी आता सांगतो तुम्हाला. फर्स्ट जे खाली जे आलेले आहेत, जे फांद्या खाली असं जे झुकलेले आहेत ना, त्यांना आपण फर्स्ट कट करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर यास पूर्ण कट करून घ्यायचं. काही लोक एक खोड पद्धत करतात, काही जण 3-4 ठेवतात. आता आपल्या झाडाला ऑलरेडी 2च आहेत, मग आपण 2च ठेवले. ते ज्यांचा झोक खाली असतो ज्या फांद्यांचा, ते सर्व फांद्या आपण काय करायच्या, काढून घ्यायच्या. आणि झाड आपलं छत्रीसारखं झालं पाहिजे असं पूर्ण. हे बघा अशा प्रकारे. हे आता बऱ्यापैकी आपण खालून काढून घेतलेलं आहे. नंतर प्रत्येक झाडाचं हे काढावं लागणार आहे आपल्याला. स्टॉपिंग करत करत केलेलं झाड जे असतं ना, ते स्ट्रॉंग बनतं. हे बघा. आता सध्या आपण 2च ठेवलेत खाली, कारण आपल्या झाडाला 2च आलेले आहेत. अशा प्रकारे या झाडाची छाटणी. एखादी फांदी राहिलेली असते ती असं स्टॉपिंग करून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं, आपल्या झाडाला पूर्ण छत्रीसारखं झाड बनतं आणि भविष्यात झाडसुद्धा मोठं होतं आणि त्याला खालून सपोर्ट सुद्धा. थँक्यू.